छत्रपती शिवरायांची तलवार, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबांचे अभंग या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे आपली मराठी. आपल्या कानात, मनात, घरात गुंजणारी ही मराठी किती जुनी आहे? नक्की तिचा विकास झाला कसा? चला आपल्या अस्मितेचा इतिहास जाणून घेऊया. मराठी भाषेचा इतिहास सुमारे 1500 ते 2400 वर्षांचा आहे. मराठीचा विकास महाराष्ट्री प्राकृत या प्राचीन भारतातील महत्वाच्या भाषेतून झाला. मराठीचा सर्वात जुना पुरावा सातवाहन काळात सापडलेल्या कोरीव लेखांमध्ये म्हणजेच नाणेघाटातील शिलालेखांमध्ये आढळतो. 12व्या शतकात यादव काळात मराठीला राज दरबारात स्थान मिळाले. यादव राजांनी मराठीचा अधिकृत भाषेसारखा वापर केला आणि मराठी साहित्य आणि संस्कृतीला चालना दिली. 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली आणि 56 बोलीभाषांना स्थान देऊन भाषेला समृद्ध केले. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजासी जिंके, असे म्हणत त्यांनी मराठी विषयीचा अभिमान आणि महती व्यक्त केली. त्यानंतर संत नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी आपल्या अभंगवाणीने मराठीला लोकभाषेचा दर्जा दिला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राज्यभाषेचा सर्वोच्च सन्मान दिला. 11 जानेवारी 1965 रोजी मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा म्हणून घोषित झाली आणि तेव्हापासूनच 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जाऊ लागला. मराठी भाषेचा इतिहास विचारात घेता 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित केलं. आज 8.5 कोटींहून अधिक लोकांची भाषा मराठी आहे. जगातील 10वी आणि भारतातील 3री सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मराठी आहे. तर अभिमानाने सांगा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा.